हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत एक शॉकिंग इन्सिडेंट शेअर करणार आहोत। आज या विद्यार्थ्याची टेस्ट घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की साधे साधे कॉमन व्यक्तीचे नाव, गावाचे नाव जे होते ते त्याला ट्रान्सलेट करायचे होते। म्हणजेच काय की हा इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी आहे। साधारण याला मराठी आणि इंग्लिश दोनही लँग्वेज वाचता आणि लिहिता येत नाही। 7th स्टँडर्डचा विद्यार्थी आहे। तर तुम्ही विचार करू शकता की तो आज LKG, UKG, फर्स्ट सेकंड म्हणजे जवळपास त्याच्या आज साधारणतः 8 ते 9 वर्ष तो इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकला। तर आजचं हे फक्त एक विद्यार्थ्याचं एक्झाम्पल नाही आहे, तर असे अनेक विद्यार्थी आमच्याकडे येतात की जे इंग्लिश मीडियमला लाख लाख रुपये फीस पे करतात आणि तरीही त्यांना इंग्लिश वाचता लिहिता येत नाही, इंग्लिश बोलता येत नाही, मराठीचा तर वेगळाच पाठ राहिला। तर मला हे तुमच्यासाठी यासाठी शेअर करायचं आहे। एक थोडं लॉजिकली जर पालकांनी जर विचार केलं, आपला विद्यार्थी हा फर्स्ट स्टँडर्डपासून इंग्लिश शिकतो। इंग्लिश मीडियम स्कूल म्हटल्यानंतर इंग्लिश टू इंग्लिश बोलणारे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, तर अशा वातावरणात राहूनही जर आपला मुलगा इंग्लिश बोलणं शिकत नसेल तर आपल्याला या ठिकाणी चिंता करण्याची गरज आहे। म्हणजेच काय की कुठल्याही व्यक्तीला जर एखादी गोष्ट जर जमत नसेल तर अशा वेळेस त्याला कुठला प्रॉब्लेम आहे, त्याला कशा प्रकारच्या अडचणी येतात, तर त्या अडचणी आपण फाइंड आउट करून त्या ठिकाणी आपण त्याला सोल्युशन काढू शकतो। सो मला असं वाटतंय की ज्या विद्यार्थ्याला जर सपोज इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये अडचण येत असेल तर त्याला पर्सनल गायडन्सची गरज आहे। त्याचे काही डाऊट्स असतील, काही प्रॉब्लेम असतील जे त्याने लहानपणामध्ये लक्ष न देता त्याने त्यावेळेस ते दुर्लक्ष केलं असेल, सो त्या गोष्टी त्याच्या ॲज इट इज राहून गेला आणि त्याच्या मनामध्ये पण एक न्यूनगंड डे बाय डे तर तो वाढत जात आहे। म्हणजेच काय की त्याला त्याच्या मनातही वाटत असेल की मला इंग्लिश वाचता लिहिता येत नाही, इंग्लिश बोलता येत नाही, तर त्याच्या मनात अजून भीती वाढत चालते। घरून आईवडिलांचा प्रेशर असतो की आईवडील म्हणतात की तुला इंग्लिश मिडियमला टाकलं तरी तुला इंग्लिश येत नाही, शिक्षक म्हणतात की आम्ही तुला शिकवलं, सर्व गोष्टी शिकवतोय तरी तुला येत नाही। म्हणजेच काय की त्याला काही गोष्टी त्याच्या कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होत नसतील किंवा समोरच्या व्यक्तीने जरी कन्सेप्ट क्लिअर केले असतील पण त्याचं त्या ठिकाणी अटेन्शन नसेल, तो व्यवस्थित लक्ष देत नसेल, मग अशा वेळेस काय आहे की त्या व्यक्तीला पर्सनल अटेन्शन देऊन माइट बी तुम्ही घरी शिकवू शकता। घरी जर पॉसिबल नसेल तर ज्या प्रकारे आपला क्लास आहे इंग्लिश गुरु अकॅडमी, आपल्या क्लासमध्ये तुम्ही पाठवू शकता। म्हणजेच काय आहे की जर विद्यार्थ्याला जर ऑल त्याचे जे काही सब्जेक्ट आहेत तर ते इंग्लिशमध्ये आहेत आणि विद्यार्थ्याला इंग्लिश लँग्वेज येत नाही आहे, मग तुम्ही याच्यापेक्षा सर्वात मोठी शोकांतिका काय असू शकते की म्हणजे हे असं झालं की विद्यार्थ्याला 1 2 3 4 येत नाही आहे, डिजिट्स येत नाही आहे आणि त्याला प्लस मायनस शिकवलं जात आहे। जर त्याला 1 कशाला म्हणतात, 2 कशाला म्हणतात हेच त्याला माहिती नाही आहे, तर असा विद्यार्थी त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन कसं करू शकतो। सो सेम त्याच प्रकारे जर विद्यार्थ्याला इंग्लिश वाचता लिहिता येत नाही, बोलता येत नाही, तर अशा विद्यार्थ्याला त्याच्या शाळेमधले, स्कूलमधले संपूर्ण विषय जे आहेत इंग्लिशमध्ये हे त्याला कोणत्या बेसिसवरती समजतील हे थोडंसं आपल्याला विचार करण्याची गरज आहे। सो पालकांना मला एकच सांगायचं आहे की या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपल्या मुलाची काळजी घ्या, त्याच्यावर लक्ष असू द्या। काही जरी त्याला अडचणी येत असतील तर त्याच्यासोबत डिस्कस करा, त्याचे काय समस्या आहेत त्या शेअर करा आणि त्याला एक सोल्युशन काढा, ना की त्याला दोष देता की तू काय करतो शाळेमध्ये। म्हणजे ह्या आपण लहान सहान गोष्टी त्याला आपण ब्लेम न करता, त्याचं ते एजच आहे, एन्जॉय करणं, मस्ती करणं किंवा लक्ष देणं, लक्ष न देणं ह्या प्रत्येकाच्या डिपेंड असतात विद्यार्थ्यावरती। सो मला हेच सांगावंसं वाटेल की सिरियसली घ्या आणि त्यावरती लक्ष द्या आणि त्याला सोल्युशन काढा। दॅट्स ऑल फॉर टुडे।